हॅलो फ्रेंड्स, आपल्या डब्ल्यू अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया। तर पहा, आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण तुमचा जो इतिहासातला तिसरा पाठ आहे उपयोजित इतिहास, या धड्याला आपण सुरुवात केलेली आहे। तर पहा, आपला जो धडा झालेला आहे त्याच्या पुढचा जो पाठ राहिलेला आहे तो आज आपण कव्हर करून घेणार आहोत। त्यानंतर आपण धड्याकालचे जे तुमचे स्वाध्याय असतात, प्रश्न असतात, ते देखील आपण तुमचे सॉल्व करून घेणार आहोत। तर पहा, आपण काय काय पाहिलं आतापर्यंत बरं? तर पहा, आतापर्यंत जे आपलं सेशन झालं, तर तुमचा हा जो उपयोजित इतिहास या सेशन मध्ये आतापर्यंत आपण पहिल्यांदा पाहिलं उपयोजित इतिहास म्हणजे काय असतं। पहा, तर तुम्हाला मी सांगितलं, पहा पहिल्यांदा आपण काय पाहिलं, उपयोजित इतिहास म्हणजे काय। तर भूतकाळात ज्या घटना आपण काय पाहिलं, तर भूतकाळात ज्या घटना घडून गेलेल्या आहेत, कशा क्रमशः घटना ज्या घडून गेलेल्या आहेत, त्या सर्व घटनांचा आपल्याला आता वर्तमानामध्ये आणि भविष्यामध्ये त्याचा काय उपयोग होऊ शकतो, लोकांना त्याचा कसा उपयोग होऊ शकतो, या सर्व संबंधीचे त्या मेन्शन म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, उपयोजित इतिहास म्हणतात। तसेच त्याला अजून एक कसं संबोधलं जातं, उपयोजित इतिहास म्हणजे काय, जनासाठीचा इतिहास असे देखील म्हटले जाते। उपयोजित म्हणजे काय, जनांसाठी इतिहास असे देखील त्याला म्हटले जाते। ठीक आहे, चला तर आपण त्यानंतर काय पाहिलं होतं, पहा चला हे आपण पाहिलं। त्यानंतर आपण ह्या भागाला सुरुवात करायला आपण सुरुवात केली तर उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमध्ये संशोधन। मग तुमचं तंत्रज्ञान असो, व्यवस्थापन असो, कला असो, मग विज्ञान असो, या सर्व विषयांमध्ये संशोधन करणं का गरजेचं आहे, या सर्व विषयांचं संशोधन का केलं पाहिजे, त्याला आपल्याला त्याचा कसा उपयोग होऊ शकतो भविष्यामध्ये, वर्तमानामध्ये, हा टॉपिक याचा आपण अभ्यास करत होतो। तर आपण त्यातील तुमचे जे विज्ञान आहे, तुमचे हे विज्ञान वगैरे आपण पाहिलेलं आहे। पहा, आपण कुठपर्यंत आलो, विज्ञान, तंत्रज्ञानाचा अभ्यास का करावा, तंत्रज्ञान इतिहासाचा अभ्यास का करावा, विज्ञानाचा का करावा, तुमचे उद्योगधंदे आणि व्यापार हा देखील आपण मागच्या लेक्चरमध्ये हा पॉईंट अभ्यासलेला आहे। तर चला आज आपण तुमच्या व्यवस्थापन शास्त्र देखील आपण अभ्यासलेला आहे। आज आपण आपला सेशन जे सुरू राहिलेला आहे ते स्टार्ट करूया। पहा, तर कलाचा अभ्यास आपण संशोधनाचा का करावा, आजच्या काळामध्ये आपल्याला याचा काय उपयोग होऊ शकतो, तर पाहूयात। पहा, विविध कला क्षेत्रांमधील अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक असो, भावनिक असो, सांस्कृतिक असो, परंपरांच्या आधाराने झालेल्या कलांचा विकास समजावून घेणे महत्त्वाचे आहे। पहा, त्यांचं काय म्हणणं आहे, तर विविध कला क्षेत्रांमधील जी अभिव्यक्ती आहे, परत पहा म्हणजे कला ज्या जोपासल्या गेल्या आहेत आपल्या इतिहासकाली, मग त्या कलेमागे त्यांचा म्हणजे हेतू काय होता, त्यांचा विचार काय होता, सांस्कृतिक, वैचारिक, भावनिक ज्या परंपरागत आलेल्या आहेत, त्या आधाराने झालेल्या कलांचा जसा विकास झालेला आहे ते समजावून घेणं आपल्यासाठी आवश्यक आहे। कोणत्याही कलाविष्काराचे मर्म, कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे आपण समजू शकतो। ठीक आहे, नेक्स्ट पहा, मानवी ज्ञान शाखा आहे, मानवी ज्ञान शाखा। ठीक आहे, पहा आता इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, हे सगळे काय विषय येते। ठीक आहे, काय हे सगळे, तर हे एक शाखा आहे। शाखा म्हणजे तुमचे वेगळे विषय आहेत। तुमचा इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, या सर्वांसारख्या ज्ञानशाखांचा उगम
या सर्वांचा उगम म्हणजे हे सर्व शास्त्र, हे विषय कसे निर्माण झाले, तसेच याचा विकास कसा झाला, यांचा इतिहास समजावून घेणे हे ज्ञानशाखाच्या अभ्यासाचा आवश्यक भाग आहे. म्हणजे मानवी ज्ञानशाखाचा अभ्यास का केला पाहिजे, ह्याचा प्रमुख हेतू कोणता, असं हा हेतू आहे असे म्हणले तरी तुम्ही काही हरकत नाही की आपला इतिहासशास्त्र, आपला राज्यशास्त्र, मानवशास्त्र, समाजशास्त्र यांचा उगम कसा झाला, हे सर्व विषय अस्तित्वात कसे आले, त्यांच्यात विकास कसा झाला हे जाणून घेणे हाच हेतू या मानवी ज्ञानशाखेचा आपल्याला समजून, इतिहासाचा समजून घेण्याचा हेतू आहे. ठीक आहे. पहा नेक्स्ट पहा, तत्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्व ज्ञान शाखांची जननी असे मानले जाते. हे महत्त्वाचं वाक्य आहे. पहा, तुम्हाला जर हा पॉइंट तुम्हाला जर विचारलं की एक्सप्लेन करा की तुम्हाला जर हे जे आहे सर्व इतिहास हे तुम्ही संशोधन केलेले, यांचा का अभ्यास केला पाहिजे, तर ह्या तुमच्या मानवी ज्ञानशाखामध्ये तुमचा हा पॉइंट हा आलाच पाहिजे. पहा, ठीक आहे. विस्तार करते, तुम्ही देखील तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे सर्व लिहून ठेवा किंवा अंडरलाईन तुमच्या हायलाइटरने हायलाइट किंवा अंडरलाईन करून घ्या. ठीक आहे. तत्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्व ज्ञानशाखांची काय मानली जाते, जननी मानली जाते. काय, तत्वज्ञान. ठीक आहे. पहा, वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व यांचा परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतून, कशाच्या, वैश्विक पसारा आणि तुमचा मानवाचे त्यातले अस्तित्व निर्माण झालेले, या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजामध्ये त्या संबंधीचे अनुमान लोक बांधू लागले. पहा, मग मानवाचा वैश्विक पसारा म्हणजे आधीचा आणि मानवाचा अस्तित्व कसं निर्माण झाले, मग काय लोक काय करायला लागले, त्यांच्या सोयीनुसार जे त्यांना गोष्टी कळत गेल्या त्याच्यानुसार ते एक तर्क बांधू लागली किंवा ते एका विचार बांधू लागले की हा असा मानवाचा जन्म झाला असावा, असे आपले अस्तित्व निर्माण झाले असावे. हा त्यांनी पॉइंट सांगितला आहे. पहा, जगत उत्पत्ती संपत्ती कथा सृष्टीचक्र आणि मानवी जीवनावश्यक मिथुके देवदेवतांविषयीची कल्पना आणि देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी पहा जी विवेचने, तात्विक विवेचने असतील, यांचा विकासची आशा कशी केली जाते, म्हणजे त्याच्याबद्दल ते काय सगळे करू लागले, तुमचे विचार हे मांडू लागले. ठीक आहे. पहा, तसंच काय सांगितले, म्हणजे त्यांनी ह्या सर्व ह्याच्यात काय सांगितले तुम्हाला की काय करू लागले लोक, मग जे सृष्टी कशी निर्माण झाली असेल, मग तुमच्या जगाची उत्पत्ती कशी झाली असेल सर्व, तसेच मानव आपला उदयास कसा आलेला असेल, आपली जी मानव पक्षी असू द्या, तुमचे प्राणी असू दे, या सर्वांचं निर्माण कसे झाले असेल, यांचं अस्तित्व कसं निर्माण झालं असेल, या सर्वांचं काय करू लागले लोक आपापसामध्ये विचार करून, समजा लोकांना वाटेल ते मनाने अनुमान लावू लागले की बाबा आपला जन्म असा झाला असेल, अशा प्रकारे आपलं अस्तित्व निर्माण होऊ शकतं, असे ते स्वतः अनुमान हे आपापसामध्ये बांधू लागले. ठीक आहे. पहा, मग त्यानंतर पहा आपण पाहणार आहोत आता उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. म्हणजेच काय, ह्या पॉइंट मध्ये आपण काय पाहणार आहोत, पहा, उपयोजित इतिहास आपल्यासाठी आपल्या वर्तमान काळासाठी कसा महत्त्वाचा आहे किंवा वर्तमान काळामध्ये आपण का अभ्यासला पाहिजे, आपण उपयोजित इतिहास कोणत्या दृष्टीने आपल्यासाठी हा उपयोगाचा आहे. उपयोजित इतिहास म्हणजे काय सांगितलं मी वारंवार सांगते. पहा, हे तुम्हाला उपयोजित इतिहास म्हणजे काय, हा तुम्हाला प्रश्न परीक्षेला 100% येऊ शकतो. ठीक आहे. पहा, उपयोजित इतिहास म्हणजे भूतकाळात ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्यांची क्रमशः मांडणी आणि त्याचा आपल्या वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये लोकांना त्याचा कसा उपयोग होऊ शकतो, हे सर्व म्हणजे तुमचे उपयोजित इतिहास होय. ठीक आहे. पण त्याचा आपल्या वर्तमान काळाशी कसा संबंध आहे हे आता आपण जाणून घेऊयात. तर पहा, इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय असा प्रश्न नेहमी विचारला जातो. पहा, बरोबर आहे. ठीक आहे. तर पहा, इतिहासाचा आपल्याला काय उपयोग आहे, म्हणजे इतिहास म्हणजे काय असतो, तर घडून गेलेल्या घटना असतात. आताच मी सांगितलं इतिहास म्हणजे काय, घडून गेलेल्या क्रमशः घटना, कधी भूतकाळामध्ये. मग काहींचं कसं म्हणणं असतं, भूतकाळामध्ये जर त्या घटना घडून गेलेल्या असेल तर त्यांचा आपल्याला उपयोग काय, मग फक्त इतिहास कोणी काहींचं असं म्हणणं असतं की मग इतिहास फक्त ज्या विद्यार्थ्यांना
जिज्ञासा आहे, आवड आहे, त्यांनीच तो अभ्यासला पाहिजे. तसेच फक्त इतिहासकारांनीच इतिहास अभ्यासला पाहिजे. तर या सर्वांचा हा जो विचार आहे तो मोडून काढण्यासाठीच हा आपल्याला पाठ दिलेला आहे पहा, की वर्तमानामध्ये आणि भविष्यामध्ये आपल्याला त्याचा कसा उपयोग होऊ शकतो. तर पहा, उपयोजित इतिहास म्हणजे काय, या प्रश्नाच्या उत्तरात वरील सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतात. बरोबर आहे त्यांचा. भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमानात अस्तित्वात आहेत. पहा, भूतकाळाचे मूर्त अमूर्त म्हणजे काय, हे सगळे काय आहेत तुमचे एक स्वरूपातील अवशेष. पहा, म्हणजे भूतकाळात ज्या घटना घडून गेल्या त्या आपल्याला मौखिक दृष्ट्या म्हणजे कुठेतरी लिहून ठेवलेल्या कोणत्या तरी ग्रंथात तसं, किंवा तुम्ही अजिंठा वेरूळची लेणी पाहिली असताल, सर्वांनी पाहिली, तुम्हाला माहितीच असेल. तर तिथं कोरीव काम आहे. पहा, समजा शिल्पे असतात, कोरीव काम असतं. तुमचा आग्रा असू द्या, ताजमहाल, आग्राला ताजमहाल असू द्या, हे सगळे कसे, हे जे भूतकाळातील ज्या घटना आहेत ते अवशेष आहेत, जे तुमच्या वास्तू आहेत, ह्या सगळ्या कशा तुमच्या मूर्त अमूर्त स्वरूपात भूतकाळातील सगळे अवशेष अजूनही आपल्याकडे अस्तित्वात आहेत, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते. बरोबर आहे. तसेच आत्मीयता देखील असते. त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजावून घ्यावासा वाटतो. कारण पहा, त्यांनी तर कारण दिले की त्यांच्या अस्तित्वाचा, समजा आग्र्याला ताजमहाल आहे, अजिंठा वेरूळला लेणी आहे, मग त्यांचा इतिहास आपल्याला समजावून का घ्यावासा वाटतो. तर इथं कारण दिलंय, कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली कलाकृतीचे तसेच परंपरांचे अवशेष असतात. पहा, बरोबर आहे. कोणी ना कोणी आपल्या आधीच्या पिढीत ज्या होऊन गेलेल्या आहे मानवाच्या, त्यांच्याच हातून घडलेली ती काय एक कलाकृती असते, परंपरांचे ते अवशेष असतात. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल थोडीशी अटॅचमेंट असते. ठीक आहे, आपल्याला त्याच्या भावनिक पण असतो, आत्मीयता असते, तसेच कुतूहल पण देखील आपल्या मनामध्ये असते. तो आपला एक संस्कृतीचा काय आहे, वारसा आहे. ठीक आहे. त्याला नेक्स्ट पाहूया. तर पहा, ती आपली ओळख असते. पहा, तसेच त्याच्या इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते. बरोबर आहे. पहा, आता ती आपली एक ओळखच आहे. ठीक आहे, आपल्या पूर्वजांनी ते बांधलेलं आहे, कलाकृतीचं अस्तित्व निर्माण केलं आहे, उभं केलं आहे. त्यांनी आपल्या पूर्वजांनी ते सर्व केलेलं निर्माण केलं आहे, म्हणून तर ते आपल्याला पाहायला भेटत आहे. आजही आपल्या भूतकाळात जे घडून गेलेलं आहे, मग ते काय आहे, आपली एक ओळख आहे. तसेच पहा, ते आपल्याला आपल्या उगमाकडे म्हणजे आपल्या जे पिढ्या आहेत त्या कशा असतील, त्या आपल्या उगमाकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी ह्या सर्व आहेत. म्हणून आपल्याला या सर्वांचा अभ्यास करणे काय वाटतं, गरजेचं वाटतं, महत्त्वाचं वाटतं. पहा, त्यामुळे तो सांस्कृतिक वारसा आपल्या आणि पुढील पिढ्यांच्या, आपल्यासाठी आणि पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची, संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते. पहा, बरोबर सांगितले ह्यांनी. आता पहा, मला सांगा एक गोष्ट, जर आपल्या पूर्वजांनी हे अस्तित्व उभं केलं नसते, त्यांनी जर सपोज आपण घेऊया ताजमहाल, त्यांनी जर आता पूर्वजांनी ताजमहाल किंवा समजा अजिंठा वेरूळची जी लेणी आहेत ते जर कोरीव काम शिल्पे केली नसती, तर मला सांगा आपल्याला अजिंठा वेरूळ या संबंधित ह्या काही अटॅचमेंट वाटली असती का, काही आपल्याला त्याच्याशी नातं आहे, रिलेशन काही वाटलं असतं का, तर नाही. आपल्याला हे गोष्टी कधी कळल्या असते का, खूप क्वचित जणांना माहिती असतं. मग ठीक आहे, आपल्या सर्वांना ह्या गोष्टी इतिहासकालीन गोष्टींची आपल्याला जाणीव झालीच नसती, पण आपल्याला कधी समजलं देखील नसतं. मग पहा, जर आपल्या पूर्वजांनी ह्या गोष्टी सर्व त्यांनी जतन करून ठेवल्या आहेत, त्याचं संवर्धन योग्यरित्या केलं आहे, म्हणून आपल्याला या सर्व गोष्टी माहीत आहेत. तसेच आपण या गोष्टी आजही आपण त्या म्हणजे काळात आपण नसलो तरी त्या आपण अभ्यासू शकतो. तसंच पहा, आपण जर या गोष्टी जतन केल्या तरच आपल्या पुढच्या पिढीला त्या गोष्टी पाहावयास भेटणार आहेत. तसेच त्यांनाही याबद्दल माहिती भेटू शकते. जर आपण त्या जतनच व्यवस्थितरित्या करून नाही ठेवल्या तर ते अवशेष कसे नष्ट होऊन जाईल आणि आपल्या पुढच्या पिढीला त्याबद्दल काहीही माहिती भेटू शकणार नाही. आपल्या पूर्वजांविषयी इतिहासकालीन ज्या घटना आहेत तर त्यांना कशा माहिती होतील मग, बरोबर आहे की नाही. म्हणून आजच्या काळाची गरजच आहे की आपण ते जुने जे इतिहासकालीन जे अवशेष आहेत, वास्तू आहेत, जे शिल्पे आहेत, ते सर्व काय केले पाहिजे, व्यवस्थितरित्या जतन करून ठेवले पाहिजे, संवर्धन करून ते व्यवस्थितरित्या ठेवले पाहिजे. ठीक आहे. उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील
सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते. बरोबर आहे. त्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात. पहा, थोडक्यात सांगायचे म्हणजे इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यात काळासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल. आणि हा पॉइंट पण खूप महत्त्वाचा सांगितलेला आहे. पहा, इथून हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. पहा ते काय म्हणतात, बरोबर आहे, ते काय म्हणतात, उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपाचे सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन हे करता येते. पहा, उपयोजित इतिहासामध्ये आपण काय असतं, आपल्या तर भूतकाळातील घटना घडून गेलेल्या घटना असतील क्रमवार. मग त्यामुळे काय होतं, आपल्याला हा सगळं जे आपले संवर्धन करून ठेवणं, जतन करून ठेवणं काय त्यामध्ये करता येतं. तसेच पहा, ते काय म्हणतात, व्यवसायाच्या या सर्वांमुळे काय होतात, व्यवसायाच्या देखील अनेक संधी काय उपलब्ध होतात, अनेक व्यवसाय निर्माण होऊ शकतात. पहा, थोडक्यात सांगायचं म्हणजे ते काय म्हणतात, वर्तमान काळ म्हणजे काय असतं, इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन म्हणजे वर्तमान काळासाठी आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन म्हणजे भविष्यात आपण गोष्टी कशा प्रकारे आपण हँडल केल्या पाहिजेत. मग आता आपल्याला समजलं, म्हणजे आता ह्याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर पहा, आत्ताच मी सांगितलं, आपल्या पूर्वजांनी जतन करून ठेवलंय म्हणून ह्या गोष्टी आपल्याला समजतात. आपण जर त्या जतन करून ठेवल्या तर त्या आपल्या पुढच्या पिढीला समजणार आहे. म्हणजेच पहा, आपल्याला इथे कळलं की आपल्याला त्या गोष्टी जतन करून ठेवायच्या, तरच त्या आपल्या पुढच्या पिढीला समजणार आहे. म्हणजे एक दिशा भेटली की आपल्याला भविष्यासाठी काय करायचं आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले, वर्तमान काळासाठी आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचे आपल्याला वर्णन हे करता येईल. तर पहा, नेक्स्ट पहा, आता हे झालं आपलं आपण सब्जेक्टचं जे इतिहासाचे जे तुम्हाला विषय सांगितलेले आहेत त्याचा आपण का अभ्यास करायचा. आता आपण पाहणार आहोत सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन कसे करायचे. पहा, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचे व्यवस्थापन. पहा, मग तुमचा सांस्कृतिक वारसा काय असतो, दोन प्रकारचा असतो. पहा, हा मानव निर्मित असतो. बरोबर आहे, मानवाने निर्माण केलेला असतो ना. सांस्कृतिक म्हणजे काय असतं, तेव्हा मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारचं असतं. हे त्याचे दोन प्रकार पडतात. पहा, समजा मी असं पण लिहू शकते. पहा, तुम्ही असं पण लिहू शकता. हे थोडंसं जास्त जाड होते, आपण थोडे पेनाची थोडीशी कमी ठेवूया. पहा, सांस्कृतिक वारसा त्याचे दोन टाईप घेऊ शकता. समजा एक मिनिट आपण एक पेजेस ऍड करूया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. हे किती प्रकारचे असतात, दोन प्रकारचे असतात. पहा, तुम्हाला त्यांनी दिलेले दोन मूर्त आणि अमूर्त स्वरूपाचे दोन असतात. पहा, सेकंड आहे अमूर्त. पहा, असं जर तुम्ही डायग्राम वगैरे काय काढून ठेवलं तर तुम्हाला काय, तुम्हाला पेपरच्या दृष्टीने सोपं पण आहे आणि तुम्हाला परीक्षेला तुम्ही आदल्या दिवशी असे चार्ट जरी वाचून गेला तर तुमचा कमी वेळात जास्तीत जास्त तुमचे पॉईंट परीक्षेच्या आधी कसे कव्हर होतील. ठीक आहे. पहा, मूर्तमध्ये काय येतं, तुम्हाला तुमच्या लेण्या असतील वगैरे हे येतात. ठीक आहे, स्थळे असतील, प्राचीन स्थळे. पहा, मग पहा, दोन प्रकारच्या असतात. मग मूर्तमध्ये काय येतं, मूर्त वारसामध्ये यात तुमचे प्राचीन स्थळे येतात, तुमच्या वास्तू येतात, वस्तू येतात, हस्तलिखिते येतात, शिल्पे, चित्रे या सर्वांचा समावेश असतो. ठीक आहे. म्हणजे मी आता सांगितलं जे अजिंठा वेरूळची लेणी असू द्या, तुमचा ताजमहाल असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी कशा येतात, तुमच्या मूर्त स्वरूपाच्या सांस्कृतिक वारसामध्ये येतात. मग अमूर्तमध्ये काय येतात, मौखिक येतात. पहा, या प्रकारात पुढील गोष्टींचा समावेश होतो. आता आपण सांस्कृतिक मध्ये लिहून घेऊयात प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू,
यात काय करू आपण घेऊयात. पहिलं काय आहे, प्राचीन स्थळे. सेकंड आहे तुमचं वास्तू वस्तू चित्रे आणि 5 तुमची शिल्पे. ठीक आहे, हे सगळं कशात येतं पहा, तुमच्या मूर्त स्वरूपाच्या ह्याच्यात येतं. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना समजलं. तुमच्या मूर्त स्वरूपात येतं. आता अमूर्त मध्ये काय ना तुमच्या, मी आता सांगितलं मौखिक परंपरा, त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा. ठीक आहे, मौखिक परंपरेच्या ह्याच्यात भाषा का आले, कारण मौखिक परंपरेमध्ये भाषा पण उपयोगाची ना, कसं लिहून ठेवणार किंवा सांगणार तरी कसं, मौखिकरित्या ना. मग त्यासाठी भाषा जी उपयोगात आणतात ते वापरणारी भाषा. मग मौखिक परंपरेत पारंपरिक ज्ञान तुमचे, सण समारंभात साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी. तुमचे जे धार्मिक विधी केले जातात हे सामाजिक पद्धती म्हणजे सण समारंभाच्या दृष्टी म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही साजरे करतात ती पद्धत, कला सादरीकरणाची पद्धत, विशिष्ट पारंपरिक कौशल्ये, विशिष्ट पारंपरिक कौशल्य असल्या अशा परंपरा पद्धती कौशल्ये इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारे समूह गट. हे तुमचे कशात येते, अमूर्त स्वरूपात येते. मग आपण काय करू, मौखिक परंपरा, पारंपरिक ज्ञान हे आपण लिहूया. थोडक्यात लिहिते मी आता हे सगळे पॉइंट. मौखिक परंपरा, पारंपरिक ज्ञान, परत काय सांगितलं त्यांनी, परत सण समारंभ किंवा आपण हे घेऊ धार्मिक विधी घेऊया. धार्मिक विधी आणि लास्टला काय घेऊ आपण, काय सांगितलं त्यांनी, कला पण सांगितलं ना आपल्याला, कला सादरीकरणाची पद्धत. कला सादरीकरणाची पद्धत. ठीक आहे, पहा हे असं चार्ट काढून ठेवा. सांस्कृतिक वारसा 2 टाईपचा आहे, मूर्त स्वरूप, अमूर्त स्वरूप. प्राचीन स्थळे, वास्तू वस्तू चित्रे शिल्पे. अमूर्त मध्ये मौखिक परंपरा, पारंपरिक ज्ञान, धार्मिक विधी, कला सादरीकरणाची पद्धत. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात. आता हे झालं तुमचं काय, सांस्कृतिक. आता पहा नैसर्गिक वारसा म्हणजे काय येतं, निसर्गातील. नैसर्गिक वारसा म्हणजे काय असतं, निसर्गाने आपल्याला जी देणगी दिलेली आहे तो वारसा. ठीक आहे, मग आपण पाहता तुम्हाला समजेलच, निसर्गातील जैवविविधतेचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेतून केलेला आहे. त्यामध्ये पहा पुढील गोष्टींचा समावेश आहे. म्हणजे नैसर्गिक वारसामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत तुमच्या, प्राणी असतील, वनस्पती सृष्टी असेल, त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये. हे सर्व काय आहे, हे काय भूरचना, आपल्या जमिनीची रचना, भूरचना, प्राणी वनस्पती सृष्टी, त्यांच्या जीवनासाठी आवश्यक परिसंस्था, हे सगळं काय आपल्याला नैसर्गिक वारसा आहे. आपल्याला निसर्गाकडून आपल्याला भेटलेला हा वारसा आहे. हा मानवनिर्मित आहे का, नाही, आपल्याला हा नॅचरली निसर्गाकडून भेटलेला आहे, म्हणून त्याला नैसर्गिक वारसा असं म्हणतात. पहा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी. आता हे आपण करू शकतो, नैसर्गिक वारसामध्ये तुम्ही लिहू शकता प्राणी वनस्पती सृष्टी. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी लागणारे परिसंस्था. हे आता मागं जसं आपण चार्ट काढला आहे असं तुम्ही काढलं तरी इझी होऊन जाईल. पहा ते काय म्हणतात, पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशाचे जतन
अत्यंत महत्त्वाचे आहे. मी तुम्हाला हा पॉईंट सारखा सांगत आहे, आपण जतन तर केलेच पाहिजे. ठीक आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने, नामशेष होण्याच्या वाटेवर या हेतूने ह्या जतन होणे आवश्यक आहे. या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत. तसेच त्या दिशादर्शक तत्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी देखील जाहीर केलेली आहे. पहा, म्हणजे ते काय म्हणतात की आता पहा, वारसा आपण हा जतन केला पाहिजे जेणेकरून पुढच्या पिढीला आपल्याला समजेल. पण या वारशाचे जतन करणे, संवर्धन करण्यासाठी कोणीतरी पुढाकार हा घेतलाच पाहिजे ना. कारण काही गोष्टी अशा आहेत, काही आपल्या वस्तू हे अशा आहेत सांस्कृतिक वारसा आपला की जे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मग यासाठी जतन करण्यासाठी पहा, युनेस्को यांनी काय केलंय, युनेस्को ह्या जागतिक संघटना आहे, काही जागतिक संघटना आहे, यांनी काय केलं, त्यासाठी काही प्रयत्न केले. त्यांनी त्यासाठी एक यादी जाहीर केली ज्यामध्ये जागतिक वारशाच्या पदास पात्र असणारी काही त्याच्यामध्ये स्थळे, परंपरा या सर्वांचा त्यांनी त्याच्यामध्ये समावेश केला आहे. ठीक आहे. तर चला आपण पाहूयात आता काय काय समावेश केला असेल ते आपण एकदा पाहून घेऊयात. पहा, भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट असलेली स्थळे पहा, परंपरा इथं काय ह्या सगळ्या परंपरा आहेत. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, भारतातील जी परंपरा आहे त्या जागतिक लेवलला मौखिक आणि अमूर्त वारसाच्या यादीतल्या परंपरा पहा. कुटियट्टम पहा 2001 मधली आहे ही कुटियट्टम, 2001 साल यांनी साल पण दिलेलं आहे. या पहा, कुटियट्टम ही केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा आहे. पहा, तुम्हाला विचारलं जाऊ शकतो जोड्या लावायला, तुम्हाला देतील हे परंपरा देतील आणि त्याचे साल देऊ शकतात किंवा तुम्हाला काय देतील, परंपरा देतील आणि ती कुठली परंपरा आहे. आता ही कशी केरळमधली आहे, मग ते तुम्हाला देतील कुटियट्टम आणि केरळ असं जोडे लावायला देतील. मग कुटियट्टम ही केरळमधील सांस्कृतिक नाट्य परंपरा आहे. पहा, तसेच ही 2003 चं काय वैदिक पठण परंपरा असते तुमची. उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण, रामलीला सादरीकरण कुठले, उत्तर भारतातील आहे. तसेच पहा, गढवाल उत्तराखंड येथील पहा, गढवाल हे कुठे उत्तराखंड मध्ये येतं. येथील रम्मन धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य, हा काय रम्मन हा तिथला काय धार्मिक उत्सव आहे आणि विधिनाट्य. तसेच पहा, राजस्थान मधील कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य या सगळ्याचा समावेश कुठे आहे पहा, आपल्या ज्या या भारतातील परंपरा आहेत हे कधी समावेश झालेला आहे, हे साल पण दिलेले त्यांनी. पहा, या सगळ्या आपल्या भारतातील परंपरा आहेत ज्या जागतिक लेवलवरती युनेस्को यांनी ही जागतिक संघटना आहे त्यांनी नाव जगातील जागतिक मध्ये ज्या जगातील काही परंपरा आहेत त्या मेन्शन केलेल्या आहेत. त्या यादीत ह्या सर्व परंपरांचा समावेश झालेल्या आहे. पहा, नेक्स्ट पहा, अजून काय पश्चिम बंगालमधील आता पहा नेक्स्ट पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथील छाऊ नृत्य, तिथलं कुठलं नृत्य प्रसिद्ध आहे, छाऊ नृत्य हे प्रसिद्ध आहे. तसेच केरळमधील अगेन केरळ आलं पहा, केरळ आपल्या इथं पण होतं कुटियट्टम हे केरळमधील काय संस्कृत नाट्य परंपरा आहे. तसेच केरळमध्ये मुडियेट्टू विधिनाट्य आणि नृत्यनाट्य देखील आहे, याचा देखील समावेश आहे. तसेच लडाख, जम्मू आणि काश्मीर येथील बौद्ध मंत्र पठणाची परंपरा देखील याचा देखील समावेश आहे. तसेच मणिपूर येथील काय संकीर्तन परंपरा असू द्या किंवा पंजाब मधील तुमची ठटेरा जमातीची तांब्याची आणि पितळीची भांडी बनवण्याची परंपरा असू द्या, ही कला आहे. पहा, ही कला परंपरा आहे पंजाब मधील ठटेरा जमातीची. तसेच तुमचा नवरोज असू द्या किंवा योग, हे सगळ्या ज्या परंपरा आहेत मौखिक परंपरा अमूर्त स्वरूपाचे, हे सगळे आपले जागतिक लेवलला या यादीमध्ये समाविष्ट यांचा समावेश झालेला आहे. पहा, तसेच पहा आता भारतातील जागतिक वारसा स्थळे पहा, आपल्या जे भारतात स्थळे आहेत जे सांस्कृतिक वारसा आहे आपला जागतिक लेवलच्या यादीमध्ये कोणत्या कोणत्या स्थळांचा समावेश आहे हे त्यांनी इथं सांगितलेलं आहे. पहा आता
1883 चा आपला आग्र्याचा किल्ला. आग्र्याचा किल्ला याचा समावेश आहे तुमची अजिंठा लेणी, वेरूळची लेणी, मी मगाशी सांगितलं अजिंठा वेरूळ लेणी. तसेच पहा ताजमहाल जो आग्र्याला आहे. ठीक आहे. महाबलीपुरम येथील मंदिरे तुमच्या असू द्यात, कोणार्क सूर्य मंदिर, गोव्यातील चर्चेस आणि कॉन्व्हेंट्स हे देखील आहे, याचा देखील समावेश आहे. तसेच फतेपूरचे सिकरी, हम्पी येथील वास्तू संकुल असो, खजुराहो येथील मंदिरे, घारापुरी कुटाला हे एलिफंटा ते लेणी आले. पहा घारापूर एलिफंटा लेणी याचा देखील समावेश आहे. पहा हे जे मी सर्व सांगते आहे तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये व्यवस्थित अभ्यासा, यावरती पण तुम्हाला क्वेश्चन हा येऊ शकतो. ठीक आहे. तर नेक्स्ट पहा चोळ मंदिरे, तंजावरचे बृहदीश्वर मंदिर पहा याचा देखील समावेश आहे. गंगेकोटचोळीश्वरमचे बृहदीश्वर मंदिर, कुठले मंदिर? बृहदीश्वर मंदिर. आणि दारासुरमचे ऐरावतेश्वर मंदिर देखील आहे पहा. तसेच पट्टदकल येथील मंदिरे असू द्या तुमचे, किंवा सांचीचा स्तूप, हुमायूनची कबर, कुतुब मिनार आणि परिसरातील त्याच्या वास्तू याचा देखील समावेश आहे पहा. तर या साली 1999 साली काय दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, निलगिरी माउंटन रेल्वे आणि कालका शिमला रेल्वे हे 3 पण याचा समावेश आहे रेल्वे. ठीक आहे. समजलं इथपर्यंत सर्वांना? पहा आता नेक्स्ट पाहूया. पहा तसेच पहा बोधगया येथील महाबोधी मंदिर. कुठलं? बोधगया येथील तुमचं महाबोधी मंदिर आणि त्याचा परिसराचा देखील समावेश आहे. तसेच पहा भीमबेटका येथील शैलाश्रय ही नावे लक्षात ठेवा की कुठं आहे. ठीक आहे. वास्तू. तसेच चंपानेर पावागड पुरातत्वीय स्थळ. आता पहा याच्यात एक्सप्लेन द्यायचं काय नाहीये, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते आहे नावं ते तुम्ही व्यवस्थित लक्षात फक्त ठेवा परीक्षेच्या दृष्टीने. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कुठं आहे? हे तर मुंबईला आहे पहा. हे देखील याचा समावेश आहे. लाल किल्ला दिल्ली, जंतर मंतर तुमचं जयपूरमधील हे त्याचा समावेश आहे. तसेच राजस्थानमधील पर्वतीय किल्ले जे आहेत त्याचा देखील समावेश या जागतिक यादीत आहे. तसेच गुजरातमधील पाटण येथील राणी की बाव असू देत, नालंदा महाविहार पुरातत्वीय स्थळ, चंडीगड येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स, अहमदाबाद येथील अहमदाबादचे ऐतिहासिक शहर म्हणून याची नोंद झालेली आहे पहा. ठीक आहे. आता पाहूयात आपण भारतातील जागतिक वारसा असलेली स्थळे, नैसर्गिक स्थळे पाहूयात. आतापर्यंत काय पाहिलं आपण पहा, हे जे पाहिलं ते आपण सांस्कृतिक पाहिली स्थळे. ठीक आहे. आता आपण नैसर्गिक पाहणार आहोत. काझीरंगा येथील राष्ट्रीय उद्यान असतं तुमचं, केवलदेव राष्ट्रीय उद्यान, मानस वन्यजीव अभयारण्य, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे सगळे काय तुमचे नैसर्गिक वारसा लाभलेली स्थळे आहेत जे जागतिक पातळीच्या यादीत समावेश झालेले आहेत. नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असू दे, राष्ट्रीय उद्याने, पश्चिम घाट, ग्रेट हिमालय पार्क हे सर्व काय या यादीमध्ये समावेश झालेले आहेत. तसेच पहा आता पाहूयात भारतातील मिश्र स्वरूपाचे जागतिक वारसा स्थळ असलेली कोणती यादीत नाव झालेले आहे. कांचनगंगाचे राष्ट्रीय उद्यान, कांचनगंगा राष्ट्रीय उद्यानाचा समावेश झालाय. ठीक आहे. पहा आता हे काय दाखवलेले आहे त्यांनी पहा, हे आपलं पहा आता युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश 2012 मध्ये झालेला आहे. पहा कुठला? युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश 2012 मध्ये हा झालेला आहे पहा. तसेच पहा एकच मिनिट,
नाही. जिने काय बनवली? यादी बनवली. युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश 2012 मध्ये केला गेलेला आहे. पहा हे चित्र आहे. पहा तर हे चित्र कुठलं आहे? आपलं वेरूळचं आहे. ठीक आहे, कुठलं आहे? वेरूळचं हे चित्र आहे. ठीक आहे, कैलास मंदिर. ठीक आहे, पहा आता सातारा हे आपल्याला काय दिलेले आहे? त्यांनी जे वास्तू याच्यामध्ये समावेश केलाय त्यापैकी आपल्याला हे दिलेलं आहे. पहा आता सातारा जिल्ह्यातील कास पठार, सर्वांना माहितीच असेल कास पठार, प्रचलित देखील आहे ते. सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाटरांगांमध्येच आहे. पहा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे. पहा आता आपण या सर्वांवरून तर आपल्याला कळलं असेल की सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन करणे, त्याचे जतन करणे, ते कसं जतन करायचं याचं नियोजन करणे, या सर्वांचे व्यवस्थापन करणे हेच आपले उपयोजित इतिहासाचे प्रमुख हेतू आहे म्हटलं तरी चालेल. हे त्याचे प्रमुख अंग आहे. या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारने कुणाला दिले? पहा पुरातन खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाचे पुरातत्व खाती करत असतात. पहा कोण करत असतात? पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाचे पुरातत्व खाते हे करत असतात. पहा आता पहा त्यांनी काय सांगितलंय? इंटेक ही इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात 1984 पासून कार्यरत आहे. पहा कोण कार्यरत आहे? इंटेक ही काय शॉर्ट फॉर्म आहे. इंटेक कशाचा? त्यांनी जी संस्था सांगितली आहे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज, ही काय स्वयंसेवी संस्था आहे. ठीक आहे, काय ही स्वयंसेवी संस्था आहे. ती काय करते? पहा 1994 पासून कार्यरत आहे हे जतन वगैरे करण्यासाठी. पहा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये अनेक विषयातील तज्ञांचा सहभाग हा आवश्यक असतो. बरोबर आहे. त्या सर्वांमध्ये संबंधित स्थळांच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे निर्माण केले जाते. इतिहासाद्वारे करता येते. प्रकल्पाअंतर्गत वारसा स्थळाचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणे शक्य होते. पहा या सर्वातून त्यांनी काय सांगितले? पहा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळांचे जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये अनेक विषय आहेत. पहा बरोबर आहे. आता आपण काय म्हणतो? हे जतन केलं पाहिजे, संवर्धन केले पाहिजे, पण हे सर्वसामान्य माणसाचं काम आहे का हे मला सांगा. आपल्याला त्यासाठी जे या विषयांमध्ये ज्या त्या विषयांमध्ये जे तज्ज्ञ आहे त्यांची गरज भासणार आहे, त्यांची आपल्याला आवश्यकता लागणार आहे. मग म्हणून त्या तज्ज्ञ लोकांचा सर्वांचा सहभाग असणे त्यामध्ये आवश्यक आहे. पहा हे त्यांनी सांगितलं आहे. त्या सर्वांमध्ये म्हणजे ते जे तज्ज्ञ असणार आहे त्या सर्वांमध्ये काय पाहिजे? सांस्कृतिक, सामाजिक, इतिहासाची काय पाहिजे? जाणीव निर्माण करण्याचं काम त्या सगळ्यांमध्ये कोण करतं? आपला उपयोजित इतिहासाद्वारे केलं जातं. पहा म्हणजे काय म्हणतात? प्रकल्पाअंतर्गत वारसा स्थळाचे मूळ स्वरूप न बदलता जतन करणे हे काम याद्वारे काय होतं? शक्य होतं. तसंच स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता, म्हणजे स्थानिक समाजाचं कसं झालं घडण, तसेच मानसिकता कसे घडले, त्यांची मानसिकता काय, त्यांच्या पुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, म्हणजे आता आपल्या जगण्यासाठीची कोणकोणती वर्तमानामध्ये त्यांच्या पुढे कोणकोणती आव्हाने येतात, तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहेत, या सगळ्यांचा आढावा घेतला जातो. म्हणजे काय केलं जातं याच्या म्हणजे आता जी स्थिती आहे, आताच्या लोकांच्या, वर्तमानातील लोकांच्या काय भावना आहेत, त्यांच्या पुढे काय आव्हाने आहेत, तसेच ते कसं विचार करतात, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, या सर्वांचा यामध्ये काय केला जातो? विचार हा केला जातो. पहा तसेच थर्ड पॉइंट आहे सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजे, यासाठी करावे लागणारे उपाययोजनांचे नियोजन करावे लागते. पहा ठीक आहे, आपण म्हणतो की आपण सांस्कृतिक म्हणजे जे आधीचे आपले इतिहास आहे सांस्कृतिक वारसा वगैरे जपला पाहिजे, पण तो जपताना आपल्याला जे वर्तमान काळामध्ये
आपल्याला कोणत्याही लोकांच्या भावनिक दृष्टीने त्यांच्या भावनांना दुखापत झाली नाही पाहिजे, त्यांच्या भावना थोड्याही दुखल्या नाही पाहिजे, यासाठी आपल्याला यासाठी जे आव्हाने उभे राहतात त्यावर पण आपल्याला उपाययोजना कराव्याच लागतात. ठीक आहे, हेच त्यांनी सांगितलेलं आहे. उपाययोजनांचे नियोजन करावे लागते, करता येते. तसेच स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेता येते. बरोबर आहे. तसेच पहा, स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणे शक्य झाले आहे. पहा, म्हणजे स्थानिक लोकांना त्यात सहभाग प्रकल्पामध्ये कसं सहभाग करून घेता येतं सांगा बरं. म्हणजे स्थानिक लोकांना जे परंपरागत त्यांना जो कला त्यांच्यामध्ये आत्मसात आहे, ठीक आहे, मग त्या सर्वांना काय येतो, एक संधी भेटते त्यांना कला त्यांची मांडण्यासाठी, चालना देण्यासाठी. तसेच त्याद्वारे काय होतं, त्यामुळे काय होतं, वेगवेगळे उद्योग निर्माण होतात, त्यांच्या उद्योगाला व्यवसायांना चालना मिळते, निर्माण होतात. यासाठी पद्धतशीर अशा प्रकारे सगळं व्यवस्थित नियोजन या सर्वात आखता येतं की स्थानिक लोकांना कसं सामील करून घ्यायचं, त्यांच्या उद्योगाला कशी चालना मिळेल, त्यांचे उद्योग कसे वाढीस लागतील, या सर्वांचं नियोजन देखील यामध्ये करणे शक्य होतं. पहा, आता पाहूयात. पहा, आता आपण एवढं बोलतच आहे त्याचे व्यवसाय, ते व्यवसाय कसे विकसित होतात, कशी चालना भेटते. तर पहा, या उपयोजित इतिहासाद्वारे त्याच्या संबंधित जी व्यावसायिक क्षेत्रे निर्माण होतात, कशी होतात, काय होतात, ते आपण आता पाहूयात. पहा, संबंधित व्यावसायिक क्षेत्रे या पॉइंटमध्ये पाहूयात. पहा, पुढे उल्लेख केलेल्या क्षेत्रांशी संबंधित कायदेशीर नियम, सार्वजनिक धोरणे, कायदेशीर नियम असुद्धा, सार्वजनिक धोरणे असुद्धा ठरवण्यासाठी इतिहासाचे ज्ञान पूरक ठरते. पहा, कोणते व्यवसाय क्षेत्र आहे, पहा कोणत्या क्षेत्राशी संबंधित, तुमचे संग्रहालय आणि अभिलेखागार असुद्धा, ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन, पर्यटन व आतिथ्य आणि मनोरंजन आणि संपर्क माध्यमे. आता पाहूयात की या पुढे उल्लेख केलेल्या क्षेत्रांशी संबंधित कायदेशीर नियम आणि धोरणे करण्यासाठी इतिहासाचे ज्ञान कसे पूरक ठरते हे देखील पाहू. आता काय सांगितले त्यांनी, पहा इथे दाखवले त्यांनी, हे काय, पुरातत्व वस्तूचे वर्णन करणारी एक मातीची वाटिका आहे. पहा, इथं जरी तुम्हाला डायग्राम व्यवस्थित दिसत नसली तरी तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही पहा एकदा, की तुम्हाला डायग्राम पण क्लिअर दिसेल. इमेज तुमचं हे चित्र, ही वास्तू आहे, कुठली पुरातत्व वास्तू, ही मातीची एक वाटिका तुम्हाला ही त्यांनी दाखवलेली आहे. ठीक आहे, पहा आता, जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे इसवी शतक पूर्व सांगितले त्यांनी 6वे शतक संग्रहालय मेसोपोटेमियातील उर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले आहे. पहा, हे कुठे सापडले, मेसोपोटेमियातील उर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले आहे. ठीक आहे, पहा, हे उत्खनन ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर पुरावस्तूंचे वर्णन करणारी लिओनार्ड वुली यांनी 1922 मातीची वाटिका ते 1934 या काळात केले होते. ते काय म्हणतात, पहा, हे उत्खनन कधी झाले, ब्रिटिश पुरातत्व सर पुरावस्तूंचे वर्णन करणारी लिओनार्ड वुली यांनी मातीची वाटिका 1922 मातीची वाटिका ते 1934 या काळात ते केलेले होते. पहा, हे संग्रहालय एनी गॉल्डी, पहा नाव लक्षात ठेवा, हे संग्रहालय एनी गॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्येने बांधलेले आहे. कोणी बांधलेले आहे, एनी गॉल्डी नावाची कोणी राजकन्या, कुठली, मेसोपोटेमियाचे. ठीक आहे, ती स्वतः त्या संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून देखील कार्यरत होती, काम पाहत होती. या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूसोबत त्या वस्तूचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वाटिका, क्ले टेबल्स देखील होत्या. ही पण काय, मातीची वाटिकाच आहे. ही काय सांगते, त्या वस्तूविषयी अधिक माहिती देते. सविस्तर वर्णन करणाऱ्या या मातीच्या वाटिका म्हणजे क्ले टेबल्स, टॅबलेट देखील होत्या. ठीक आहे, हे झालं ह्याचं वर्णन. हे काय काय होतं तर थोडक्यात सांगते. जगातील काय ही प्राचीन समजले जाणारे इसवी सन 6व्या शतकाचे पूर्वी आहे. मेसोपोटेमियातील उर या प्राचीन, हे कुठे सापडले आपल्याला, मेसोपोटेमियामधील उर जे आहे त्याचं उत्खनन करताना आपल्याला हे सापडलेलं आहे. हे संग्रहालय कोणी बांधलं मग, तर ही जी आहे एनी गॉल्डी या राजकन्येने हे संग्रहालय बांधलेलं आहे आणि ती स्वतः या संग्रहालयाचं काय
काम पाहत होती. कोणतं संग्रहपाल म्हणून ती तिथे स्वतः कार्यरत होती. ती राजकन्या असून स्वतः तिथे कार्यरत होती. आणि तिथे अजून ह्या मातीच्या वाटिका आहेत, या तिथं ज्या आहेत त्या काय एक्सप्लेन करतात, तर ही जी प्राचीन वस्तू आहे त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या ह्या प्राचीन वाटिका देखील तिथं होत्या. ठीक आहे, चला तर आजच्या भागात आपण इथेच थांबूयात. आपला फक्त एकच पॉइंट, थोडासाच पॉइंट शिल्लक राहिलेला आहे, तो आपण उद्याच्या भागात पाहूयात. आणि त्यानंतर जे धड्यात खाली जे उपयोजित इतिहासाचा जो स्वाध्याय आहे तुमचा पाठ्यपुस्तकामधील, तो आपण अभ्यासणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ह्या भागाच्या पुढच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे उपयोजित इतिहासाचा आपण पुढच्या लेक्चरमध्ये स्वाध्याय देखील अभ्यासूयात. आपण आज इथेच थांबूयात. थँक्यू सो मच.